बनसोडे सर, आज तुम्ही जे आंदोलन केलं होतं ते मागे घेतलेलं आहे. तुमच्या कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि आता काम सुरू केलंय का? आम्ही प्रतिकात्मक निषेध म्हणून थांबलो होतो कोपरीच्या आणि कॅज्युलिटीच्या समोर, की जेणेकरून जनतेलाही माहीत व्हावं, प्रशासनालाही माहीत व्हावं, पोलीस प्रशासनाला माहीत व्हावं की आमचं घराणं काय आहे. आमचं घराणं हे आहे की रात्रंदिवस आमचे डॉक्टर, कर्मचारी, सिस्टर हे सर्व म्हणजे वार्डामध्ये, कॅज्युलिटीमध्ये, ओपीडीमध्ये कामं करत असतात. आणि कामं करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रतिक्रिया क्रिया होत असतात. तर तशा प्रकारे होऊ नये ती अनुचित प्रकार रात्री घडलेला आहे. अतिशय सिरियस पेशंट जो की प्रायव्हेट रुग्णालयामध्ये उपचार घेत होता तो आपल्याकडे आला. आपल्याकडे सिरियस पेशंट आल्यानंतर आपण शेवटपर्यंत त्याचा उपचार करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो उपचार दुर्दैवाने त्याला लागू झाला नाही. आम्ही त्याच्या कुटुंबाच्या, मैताच्या पूर्ण दुःखामध्ये सहभागी आहोत. परंतु त्या मैताच्या नातेवाईकांनी जो इथं गोंधळ घातला किंवा त्याच्या समर्थकांनी जो गोंधळ घातला, त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या खिडक्यांच्या काचा फोडलेल्या आहेत. मॉनिटर, व्हेंटिलेटर आणि जे काय म्हणजे आमचे पॉट, गाद्या, बेडशीट किंवा आणखी ECG मशीन, खुर्च्या यांची मोडतोड केलेली आहे. हे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि इथून पुढे दररोज अशा चकमकी आमच्या डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाबरोबर होत असतात. तरी आम्हाला इथे पोलीस हे सशस्त्र असावेत अशी आमची अपेक्षा आहे. कारण सशस्त्र पोलीस जर असेल, फक्त पोलिसाच्या हातात बंदूक जरी दिसली तरी समोरचा आलेला माणूस म्हणजे घाबरू शकतो, पुढचा धिंगाणा करणार नाही अशी एक शाश्वती आम्हाला वाटते. आम्ही वारंवार म्हणजे तसं पोलीस प्रशासनाकडे आम्हाला संरक्षण मिळावं म्हणून दिलेलं आहे पत्र, आणि तसं पोलीस बांधव आम्हाला सहकार्य करतातही. परंतु हे सहकार्य कुठंतरी आम्हाला अपुरं पडतं आणि त्यामुळे आता आम्ही अवताडे साहेबांना हे एक निवेदन दिलेलं आहे. PI साहेबांनी ते त्यांचे वरिष्ठ API आलेले होते, त्यांच्या हातामध्ये हे निवेदन दिलेलं आहे. तरी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढे तुम्हाला सशस्त्र संरक्षण मिळेल, याची आम्ही काळजी घेतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.